आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि तीच कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची निवडणूक होती. तर इकडचे स्थानिक प्रश्न फार भयंकर आहेत. गेली 25 वर्ष शिवसेना भाजपच्या इथे सत्ता राहिली आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ठाणे रिजनमध्ये सर्वात बकाल शहर म्हणून कल्याण डोंबिवलीकडे पाहिलं जातं. मधल्या काळामध्ये आजचे मुख्यमंत्री मागच्या टर्ममध्ये येऊन म्हणाले होते की स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवलीचं नाव आहे आणि त्यासाठी 5,000 कोटी 7,500 कोटी आम्ही दिले आहेत. त्या 7,500 कोटी कुठे गेले आणि ह्या 10 वर्षामध्ये स्मार्ट सिटीचं काय झालं? आज ट्रॅफिकची हालत बघा, रस्त्यांची हालत बघा, कचऱ्याची हालत पहा, पाणी प्यायला नाही, अशा वाईट परिस्थितीत इकडची जनता कितपत पडलेली असताना त्या संदर्भात आवाज उठवून त्या विरोधात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्यांना त्यांच्या तोंडावरचा बुरखा पाडण्याकरताही आम्ही पत्रकार परिषद नेमकं या कसं आहे, ज्या राजकारणामध्ये आणि निसर्गाचा नियम आहे, भरती ओटी होत राहते. काही लोक आम्हाला सोडून गेले, पण आज तुम्ही थोडा वेळ थांबा, बाहेर किती लोक वेटिंग आहेत की जे काँग्रेसमध्ये इन्कमिंग करण्याकरता मोठ्या प्रमाणात आहेत. आज आम्ही पुऱ्या 122 वॉर्डामध्ये आणि 31 प्रभागामध्ये उमेदवार आम्हाला मिळत आहेत. उद्या परवा पण लास्ट डेटपर्यंत लोक चालू झाले आहेत. आमच्या पक्षातले तर आहेतच आहेत आणि ज्या बाहेरच्या पक्षामध्ये ले लोकसुद्धा ज्यांना शिवसेना, शिंदेसेना आणि भाजपची जी युती झाली आहे त्यामुळे त्या दोन्ही पक्षाची इच्छुक लोक आमच्याकडे येत आहेत. अजून आम्ही त्यांच्याबद्दल तितकासा विचार केलेला नाही, पण पहिला आम्हाला 122 आमचे उमेदवार उभे करायचे, त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत.